नंदुरबार जिल्हा परिषदेत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। नंदुरबार जिल्हा परिषदेत महिला व बाल विकास विभाग, बांधकाम विभाग आणि विविध शासकीय खरेदी प्रक्रियांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना निवेदन देत संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। निवेदनात अनधिकृत प्रतिनियुक्त्या, पैसा भत्त्यातील गैरव्यवहार, बांधकाम कामातील कथित भ्रष्टाचार, अंगणवाडी पोषण योजनेतील अनियमितता तसेच भांडे संच खरेदी निविदेतील संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत। चौकशी समितीचा अहवाल सादर होऊनही कारवाई न झाल्याचा आरोप करत तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे। दरम्यान या आरोपांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक संघटना, सामाजिक न्याय परिषद यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। आमचा प्रमुख मुद्दा असा आहे की आम्ही गेली 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये, महिला बाल कल्याण विभागामध्ये जो काही भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयाचा झालेला आहे त्या संदर्भामध्ये निवेदन देत आहोत। तो भ्रष्टाचार कसा झालेला आहे या संदर्भामध्ये सर्व पुरावे दिले गेलेले आहेत। असं असताना या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम इथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही जेवढ्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये प्रमुख संघटना आता जो ताईंनी जो मुद्दा मांडला, प्रतिभाताईंनी, की यांना मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांकडून संरक्षण मिळतं आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार आम्ही यापुढे खपून घेणार नाही। आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे संगनमताने, जे ठेकेदार आहेत वर्षानुवर्षे या जिल्हा परिषदेमध्ये एक आपली प्रॉपर्टी समजून मनमानी जे करतायत, हे जे रॅकेट आहे, हे सिंडिकेट आहे, हे बंद झालं पाहिजे। म्हणून आमची आज काही मागण्यांना आम्ही जे निवेदन कालच दिलेलं आहे जिल्हा परिषदेच्या सीओना, इथल्या प्रशासनाला, त्याची दखल जर घेतली नाही तर यापुढच्या काळामध्ये आंदोलन आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत। केंद्र शासन आणि राज्य शासनाने मिळून नंदुरबार जिल्हा ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट म्हणून जाहीर केला आहे। विकासाच्या शेवटून पहिल्या दुसऱ्या पायद्यांवर असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये इथल्या आदिवासी, इथल्या राहणाऱ्या रहिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं या जिल्ह्याचा ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट म्हणून घोषणा झालेली आहे। असं असताना इथे वेगवेगळ्या प्रकारचा प्रचंड निधी, मग तो आदिवासी विकास विभागाचा असू दे, तो BPCL च्या माध्यमातून असू दे, वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून असू दे, असा सगळा निधी या जिल्ह्यामध्ये येतो। करोडो रुपयाचा निधी या जिल्ह्यामध्ये मिळत असताना मात्र इथल्या आदिवासींचा विकास न करता अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये मजा मारतायत आणि त्यात जिल्हा परिषदेच्या सीओंच्या आशीर्वादानं जे काही सुरू आहे ते अतिशय निषेधार्ह असं सुरू आहे। मुख्यमंत्री असतील, दोघी उपमुख्यमंत्री असतील, यांनी या सर्व प्रकाराला आळा घालावा असं जाहीरपणे सांगून सुद्धा इथले सीओ मी कोणत्या तरी मोठ्या अधिकाऱ्याचा जावई असं सांगत यांना आशीर्वाद देतोय, हे बरोबर नाही। त्याच्यामध्ये ज्या गोष्टी येत आहेत, पहिली गोष्ट की पेसा कायदा असताना कुठल्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करता येत नाही आणि अगदीच करायची असेल तर कारण दाखवून आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते। पण आपल्या लाडक्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवरती खाली बोलवायचं आणि त्यांना आणि तिथल्या ठेकेदारांचं संगनमत करून लूट करण्याचं संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे। नंबर 1, यांची चौकशी करायला सांगितली, यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होत नाहीत। यांच्या जे काही बंगले आहेत त्यांच्यावरती जे फर्निचर झालेलं आहे, जे बांधकाम झालंय, ज्याची दुरुस्ती झाली आहे, त्याच्यावरही कोट्यवधी रुपयाची उधळण झालेली आहे। त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आतापर्यंत तपासणी झालेली नाही, चौकशी झालेली नाही, मागणी करूनही त्याच्यावरती दखल दिली जात नाही। तिसरा जो मोठ्या प्रमाणामधला भ्रष्टाचार आहे तो म्हणजे
महिला आणि बालविकासचा, ज्याच्यामध्ये अंगणवाड्यांना दिले जाणारे भांडी जे आहेत त्या भांड्यांच्या संदर्भामध्ये ती जी एजन्सी आहे, ती जी NGO आहे, तिच्याकडे तसा कुठलाही अधिकार कागद नसताना सुद्धा त्यांना तो टेंडर देण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या जिल्ह्यामध्ये सिकल सेल, कुपोषण, अॅनेमिक महिला असं असताना सुद्धा त्यांच्यासाठी जे पूरक पोषक आहार दिलं जातं, जे सप्लिमेंट दिलं जातं, ते देणारी जी एजन्सी आहे ती निव्वळ बनावट आहे. तिच्यावरती ओझरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. असं असताना तिला ठेका देण्याचा आग्रह इथल्या महिला बालकल्याण यांचा डेप्टी सीओनचा काय आहे आणि सीओनचा त्याला का आशीर्वाद आहे, हा आमचा प्रश्न आहे. आणि त्यांनी जो आहार दिलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे दिलेले आहेत आणि हा निव्वळ फार मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे आणि तोही पुरेसा कुठे दिलेला नाही. हे महायुती म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या सोबत मी आज इथे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आली आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.